शकतो. याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकून माझे पणजोबा 20 गावांना न्यायनिवाडा करायचे बादशाह अल्लाउद्दीन पाटील साहेब. याच जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून माझ्या आजोबांनी जे आहे 13 वर्ष एकाची सत्ता लिंबी चिंचोली गावामध्ये गाजवली बिनविरोध सरपंच म्हणून. याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकून माझे बाबा तालुक्याचे पहिले इंजिनियर झाले, ऑटोमोबाईल इंजिनियर. याच जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून माझ्या बाबांची नावे पूर्णपणे बक्षीस जिंकले आणि लिंबी चिंचोली गावचं नाव जे आहे संपूर्ण जगामध्ये जे मोठे माझ्या नावाने तिकडं भाषण करणारे कोल्हापुरी नमस्ते, सत श्री अकाल आणि अस्सलाम वालेकुम. मी तुमचा मित्र बादशाह रियाज पाटील. या ठिकाणी या मंचावर येण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे हेच की आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही ती शाळा आहे ज्या शाळेने जे आहे या शाळेमध्ये जे आहे मी शिक्षण घेतलं. माझे पणजोबा, माझे आजोबा, माझे बाबा, आम्ही सगळेजणांनी जे याच शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. माझे भाऊ सुद्धा याच शाळेमध्ये शिकले, काका सगळेजणांचे याच शाळेमध्ये जे शिक्षण झालेलं आहे. आणि लोक म्हणतात की जिल्हा परिषद मध्ये शिकल्यानंतर माणूस काय करू शकतो. जर तुमच्या मुलाला मोठं व्हायचं असेल, तुमच्या मुलाला कोणत्या तरी जाती पातळीवर जायचं असेल तर त्याला जे इंग्रजी मीडियम मध्ये टाका असं खूप सारे आई वडील या ठिकाणी विचार करत आहेत, नातेवाईक सांगत आहेत. अशाच मध्ये जे आमच्या वडिलांनी जिल्हा परिषद मध्ये शिक्षण केलं. तर मी आजकालच्या आई वडिलांना हे सांगू इच्छितो, जिल्हा परिषद मध्ये शिकून माणूस जे काही होऊ शकतो. याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकून माझे पणजोबा 20 गावांना न्यायनिवाडा करायचे बादशाह अल्लाउद्दीन पाटील साहेब. याच जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून माझ्या आजोबांनी जे आहे 13 वर्ष एकाची सत्ता लिंबी चिंचोली गावामध्ये गाजवली बिनविरोध सरपंच म्हणून. याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकून माझे बाबा तालुक्याचे पहिले इंजिनियर झाले, ऑटोमोबाईल इंजिनियर. याच जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून माझ्या बाबांची नावे पूर्णपणे बक्षीस जिंकले आणि लिंबी चिंचोली गावचं नाव जे आहे संपूर्ण जगामध्ये जे मोठं केलं. या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये माझ्या आजोबांनी घुसवलं. या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकून मी बादशाह रियाज पाटील आज संपूर्ण जे महाराष्ट्रामध्ये असलेले, भारतामध्ये असलेले सगळे लोक जे मला पत्रकार म्हणून ओळखतात. याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकून माझा लहान भाऊ जिशान पाटील आज पुण्यामध्ये साईड इंजिनियर म्हणून काम करतो. तर ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जे आहे तुम्हाला काय पण करू शकते. तुझ्या व्यक्ती जिथं पाहिजे, पालकांमध्ये जिथं पाहिजे. मी सुद्धा प्रण घेतलेला आहे, माझी सुद्धा जेव्हा संतान होईल तेव्हा मला सुद्धा लेख होईल, मुली होईल, मुलगा विधी पुढे होईल, त्याला सुद्धा मी जिल्हा परिषदेमध्ये शिकवणार. कारण 1 लाख रुपये 2 लाख रुपये फीस भरून इंग्लिश मीडियम मध्ये शिकवण्यापेक्षा 30 लाख रुपये जर तुम्ही जिल्हा परिषद मध्ये खर्च केला तर तुमच्या एका मुलाच्या फीच्या रकमेमध्ये जे आहे येणाऱ्या या गावातील 100 मुलांचे जे जीवन सुधरू शकते, 1000 मुलांचं जे जीवन सुधरू शकते. 3 लाख रुपये तुम्ही वर्षाला त्या इंग्लिश मीडियम मध्ये टाकणार आहात. 3 लाख रुपये तुम्ही या जिल्हा परिषद शाळेवर खर्च केला तर त्या 1 लाख मध्ये 1000 मुलांचं जे जीवन सुधरू शकतो. तर मी हे प्रण घेतलेलं आहे आणि आजकालच्या तरुण पिढीने सुद्धा हे प्रण घेतलं पाहिजे की आपल्या मुलांना जे आपण जिल्हा परिषद मध्ये टाकलं पाहिजे. मग 3 मिनिट ते इंग्लिश मीडियम मध्ये जाते, जे विद्यार्थी पुढे जाऊन राज्य चालवतात. या शाळेमध्ये जे मोठमोठी लोक आज मुख्यमंत्री आहेत, आज आपल्या राज्याचा कारभार सांभाळत आहेत, देशाचा राजकारभार सांभाळत आहेत. तर आपण या ठिकाणी येणाऱ्या पिढीला समजवलं पाहिजे की या शाळेमध्ये शिकवलं तर आपल्या एकाच्या मदतीमुळे हजारो मुलांचं जे जीवन सुधरू शकते. तर मी सुद्धा एक प्रण घेतलेलं आहे, प्रतिज्ञा घेतलेली आहे, तुम्ही सुद्धा ही प्रतिज्ञा घ्यावी ही माझी विनंती आहे. हे मी सांगू इच्छितो की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकून सुद्धा जे माणूस मोठा होऊ शकतो, परंतु मेहनत करणं गरजेचं आहे. आई वडिलांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. इंग्लिश मीडियम मध्ये टाकला तुम्ही तिथं पण तुम्हाला लक्ष द्यावं लागतं तुमच्या बापाच्याकडं. त्या प्रकारचे मराठी मीडियम मध्ये शिकून दिला तर शाळेमध्ये सुद्धा तुमचा मुलगा जाऊ शकतो, एक्सेल करू शकतो. आपण या ठिकाणी बघत आहोत अशा प्रकारे जिल्हा परिषदेचे विद्यार्थी तालुका लेवल पर्यंत, जिल्हा लेवल पर्यंत लिंबी चिंचोली गावचे विद्यार्थी जात आहेत. या ठिकाणचे शिक्षक मेहनत करत आहे तर विद्यार्थी पण मेहनत करत आहेत आणि पालकांनी सुद्धा मेहनत करावी अशी माझी विनंती आहे. असे म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.
भाषण घेऊन खूप सुंदर मनातल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि शाळेत नाही जाते सगळ्या लोकांपर्यंत, काय नाही गावातील लोक बघ. आपल्या मनोगतातून व्यक्त केला. शाळेबद्दल शाळेविषयी त्यांची जी असलेली भावना आहे ती खरोखरच अभिमानास्पद आहे. शाळेतर्फे